नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून तुमचं स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या खूप शुभेच्छा. आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणपती पूजनाने करत असतो. गणेश पूजनाशिवाय कोणतेही कार्य जे आहे तर ते सफल होत नाही. अंगारकी संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते. संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती जर मंगळवारी आली तर ती अंगारकी संकष्टी चतुर्थी असते. आणि ज्यांना कोणाला संकष्टी चतुर्थीचे व्रत करायचे आहे, उपवास करायचा आहे, तर या दिवसापासून ते उपवास करायला सुरुवात करत असतात. या दिवशी आपण गणपती बाप्पांची विधिवत पूजा करत असतो, व्रत करत असतो, उपवास करत असतो. तसेच आपण या दिवशी बाप्पांना आवर्जून मोदकाचा नैवेद्य दाखवत असतो. उपवास जो आहे तर तो चंद्रोदय झाल्यानंतर सोडला जातो. तर अशा या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये कापुरासोबत काही वस्तू जाळायच्या आहेत. या वस्तू आपल्याला एका विशिष्ट पद्धतीने जाळायच्या आहेत, ज्यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होणार आहे. जेव्हा आपल्या घरामध्ये नकारात्मकता असते तर आपल्या घरातलं वातावरण जे आहे तर ते बिघडत असतं. आणि म्हणूनच अशा ठराविक तिथींना आपण आपल्या घरामध्ये कापुरासोबत जर काही वस्तू जाळल्या त्या तिथीनुसार आपण वेगळ्या वस्तूच जाळत असतो, तर ही नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होत असते. तुम्हाला काय करायचं आहे, तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे संध्याकाळच्या वेळेला आपल्याला या वस्तू घरामध्ये जाळायच्या आहे. तर त्यापूर्वी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहे. शक्य असेल तर आवर्जून या दिवशी आपल्याला तुपाचा जो दिवा आहे तो लावायचा आहे आणि या दिव्याची वात आपल्याला उत्तर दिशेला करायची आहे. लक्ष्मी प्राप्ती व्हावी, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचे सदैव वास्तव्य राहावे, यासाठी तुम्ही फुलं असलेल्या 2 लवंगा या दिव्यामध्ये टाकू शकता. तर असा हा दिवा लावून घ्यायचा आहे. आणि यानंतर तुम्हाला काय करायचे आहे, एक प्लेट घ्यायची आहे. त्यासोबतच तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे. खोबऱ्याची वाटी जी आहे तर ती आपल्याला नवीनच घ्यायची आहे. आणि या खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपल्याला कापूर ठेवायचा आहे. तुम्ही 5 ते 7 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. तर तो वातावरणातील नकारात्मकता नष्ट करण्याचे काम करत असतो. तसेच आपण जेव्हा घरामध्ये कापूर जाळतो तेव्हा वातावरणातील जे काही जीवजंतू आहेत तर ते सुद्धा नष्ट होत असतात. आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा आणि धार्मिक दृष्टीने सुद्धा कापूर जाळण्याचे अनेक फायदे आहेत. आपल्याला या खोबऱ्याच्या वाटीमध्ये कापूर ठेवायचा आहे. त्यावरती आपल्याला ठेवायचे आहे ते म्हणजे लवंगा. तुम्ही 2 लवंगा जरी ठेवल्या तरी चालतील. लवंगा ज्या आहेत तर त्या फुल असलेल्या व्यवस्थित असाव्यात, अखंड असाव्यात. किडलेल्या किंवा फुलं नसलेल्या लवंगा आपल्याला घ्यायच्या नाहीत. आणि लवंगासुद्धा आपल्याला घेताना न वापरलेल्या नवीन लवंगाच घ्यायच्या आहे. हा जो उपाय आहे तर तो आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती किंवा मुख्य दरवाजा जिथे आहे तर त्या ठिकाणी करायचा आहे. तर तुम्हाला काय करायचे आहे बघा, अगोदर सांगितल्याप्रमाणे प्लेटमध्ये खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे. त्यामध्ये कापूर, लवंगा घ्यायच्या आहेत आणि यामध्ये आपल्याला चिमूटभर काळी मोहरी सुद्धा टाकायची आहे. आणि आपल्याला हा कापूर जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. आता फक्त आपल्याला कापूर प्रज्वलित करायचा नाही, तर कापूर जेव्हा आपण प्रज्वलित करणार आहोत त्यानंतर एक मंत्र आहे, तो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. आणि हा मंत्र असा आहे, ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः, ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः. तर हा मंत्र आपल्याला 108 वेळेला म्हणायचा आहे. आणि 108 वेळेला हा मंत्र म्हणेपर्यंत हा कापूर जो आहे तर तो आपल्याला जाळत ठेवायचा आहे. पहिले जर कापूर संपले तर आपल्याला दुसरे कापूर या वाटीमध्ये टाकायचे आहेत. लवंगा तुम्ही पुन्हा नाही टाकल्या तरी चालतील आणि टाकल्या तरी सुद्धा चालतील. त्यामुळे काय होणार आहे, जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होणार आहे आणि आपल्या घरातील वातावरण सकारात्मक होईल. जेव्हा आपल्या घरातील वातावरण सकारात्मक होतं तर तेव्हा आपली प्रगती होत असते. कारण नकारात्मकता जी आहे तर ती आपल्या जीवनामध्ये अडचणी आणत असते, आपल्या प्रगतीमध्ये बाधा आणत असते. आणि म्हणूनच अशा ठराविक तिथींना काही म्हणजे संकष्टी असेल, पौर्णिमा, अमावस्या, तर अशा दिवशी आपण आपल्या घरामध्ये कापुरासोबत अशा काही वस्तू आहेत त्या जाळायला हव्यात, ज्यामुळे घरातील वातावरणातील नकारात्मकता नष्ट होईल आणि वातावरण जे आहे तर ते सकारात्मक होईल. जेव्हा हा कापूर पूर्णपणे जाळल्यानंतर ही जी प्लेट आहे आणि खोबऱ्याची वाटी आहे तर ती तुम्ही उचलून
बाजूला ठेवू शकता। आणि दुसऱ्या दिवशी ही जी खोबऱ्याची वाटी आहे तर ती एखाद्या झाडाखाली मातीमध्ये आपल्याला पुरायची आहे, म्हणजे मातीमध्ये आपल्याला ती विसर्जित करायची आहे। ती तशी ठेवू नका किंवा इतर कोणत्याही गोष्टींसाठी आपल्याला त्या खोबऱ्याच्या वाटीचा वापर जो आहे तर तो करायचा नाही, कारण त्यामध्ये नकारात्मकता जी आहे ती कॅप्चर झालेली असते। त्यामुळे आपल्याला मातीमध्ये तिचं विसर्जन करायचं आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशाच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।